हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आदिवासी तेलासारखेच बहुगुणकारी तेल घरच्या घरी बनवणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते कसं स्टोअर करायचं हेही पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी कढीपत्त्याची काही पाने घेतलेली आहेत, 8 ते 10 जास्वंदाची पाने घेतलेली आहेत। त्यानंतर कोरफडीचं एक पान घेतलेलं आहे, 3 आवळे घेतलेले आहेत, 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि 250 ml पॅराशूट तेल घेतलेलं आहे। इथे आपल्याला आवळ्याचे आणि कोरफडीचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मेथीदाणे, आवळा आणि कोरफड टाकून घेणार आहे आणि ते मिक्सरला त्याची थोडीशी पेस्ट करून घेणार आहे, जेणेकरून त्याचा सर्व अंश आपल्या तेलामध्ये उतरला जाईल। तुम्ही जर हे असं संपूर्ण टाकलं तर त्याचा अंश तेलामध्ये उतरायला बराच वेळ लागेल, त्यामुळे आपण ह्याची बाशी पेस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर हे तेल उकळण्यासाठी इथे मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर असेल तर वापरा, नसेल तर एखाद्या दुसऱ्या कढईत केलं तरीही चालेल। इथं संपूर्ण तेल मी या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यानंतर लगेच आपण कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर जास्वंदाची पाने इथे मी छोटी छोटी कट करून टाकणार आहे। तुमच्याकडे जर जास्वंदाची फुले असतील तर फुलेही तुम्ही यामध्ये टाकू शकता। तुम्ही पाहत आहात आपली पाने चांगली तडतडत आहे। त्यानंतर ही जी मिक्सरला मी पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये मी सर्व टाकून घेत आहे। सध्या आदिवासी तेल खूपच चर्चेत आहे, पण त्यामध्ये खूप फ्रॉड होत आहे। आदिवासी तेल म्हणून आपल्याला वेगळंच तेल दिलं जात आहे। त्यापेक्षा आपण हे घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये तेल बनवत आहोत आणि यामध्ये आपण कोणत्याही केमिकलचा वापर करत नाहीत। आपण हे तेल 2 ते 3 महिने व्यवस्थित ठेवलं तर ते टिकू शकतं आणि या तेलामुळे आपल्या केसांना खूप सारा फायदा होतो। जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल तर या तेलामुळे ती नक्कीच दूर होईल। केस वाढीसाठी या तेलाचा उपयोग होतो। हे तेल आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे। 8 ते 10 मिनिटं हे तेल आपल्याला असंच व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। जेवढं साहित्य आपण यामध्ये टाकलं आहे त्याचा सर्व अंश आपल्या तेलामध्ये उतरला गेला पाहिजे। पाण्याचा एकही थेंब त्यामध्ये नसला पाहिजे, तरच हे तेल आपण 2 ते 3 महिने टिकवू शकतो। 10 मिनिटे झालेली आहेत। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे तेल थंड करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं तेल थंड झालेलं आहे आणि सर्व आपले जे साहित्य आपण यामध्ये टाकलं होतं त्याचा कलरही लाल झालेला आहे आणि त्याचा चांगला असा कलर आपल्या तेलामध्ये उतरला गेलेला आहे। त्यानंतर हे तेल आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत। इथे मी एकदम पातळ असा सुती पंचा घेतलेला आहे आणि त्याने हे तेल गाळून घेणार आहे। तुम्ही हे तेल एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला याचा काय फरक जाणवतो तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। यातील सर्व तेल आपण या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। हे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं तेल यातलं निघेल। हे तेल तुम्ही एखाद्या एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवू शकता। एखाद्या तेलाच्या बॉटलमध्ये भरलं तरीही चालेल आणि हे आपलं रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे।